तर नमस्कार मित्रांनो, आज आपण एक खूप इम्पॉर्टंट टॉपिकवर चर्चा करणार आहोत. ज्या फेजमधून तुम्ही सगळे आता जात आहात त्यामध्ये तुम्हाला खरंच या व्हिडिओची नितांत गरज आहे असं माझं मत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तो म्हणजे AIPGATच्या 2026च्या तुम्ही आता ज्या लास्ट फेजमध्ये आहात बरोबर. तर त्या लास्ट फेजमध्ये जे तुम्हाला डिप्रेशन येत आहे किंवा जे तुम्हाला टेन्शन बिल्डअप होत आहे, स्ट्रेस फॅक्टर तुमचा वाढत आहे, त्यामध्ये या सिच्युएशनमध्ये स्वतःला कशाप्रकारे टॅकल करायचं आहे, त्यानंतर हा फेज तुम्हाला कशाप्रकारे सस्टेन करायचा आहे याबद्दल आपण सविस्तरपणे ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. ठीक आहे, तर हा व्हिडिओ अतिशय तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तुमचा लाईफ चेंजिंग किंवा टर्निंग पॉईंट आपण जो म्हणतो त्या प्रकारचा हा व्हिडिओ कदाचित असणार आहे. त्यामुळे कोणीही ह्या व्हिडिओला स्किप करायचं नाही आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही ह्या व्हिडिओचा प्लेबॅकचा जो स्पीड असतो तो तुम्ही 1.5 करू शकता आणि त्यानुसार तुम्हाला हा व्हिडिओ ऐकायचा आहे. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर लक्षात ठेवा, पहिला फेज आहे तो म्हणजे काय, आता की लास्ट फेज मोटिवेशनमध्ये तुमचं एक डार्क बिगिनिंग आहे बरोबर. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की आता की कधी कधी तुम्हाला असं वाटतं की बस झाला आता बरोबर, की बस झाला आता, खूप अभ्यास केला, खूप टेस्ट दिला, खूप त्याग केला, पण तरी देखील मनात एकच प्रश्न येतो आणि तो म्हणजे माझं खरंच होईल का बरोबर. म्हणजे तुम्ही वर्षापासून अभ्यास करत असाल, कोणी 2 वर्षापासून अभ्यास करत असेल, परंतु एक स्टेज येते आणि तेव्हा आपल्याला मनामध्ये कुठेतरी असं एक डाऊट येतो की खरंच माझं होईल का. ठीक आहे, तर हा पहिला प्रश्न तुमच्यासमोर उद्भवतो. परंतु ह्या फेजमध्ये स्वतः न डगमगता तुम्हाला कन्सिस्टंट राहायचं आहे बरोबर. आता या ठिकाणी बघा की जेव्हा तुम्हाला वाटतं ना की मी क्विट करावं, मीन्स व्हेन यू फील लाईक क्विटिंग, तर लक्षात ठेवा की तुम्ही स्टार्ट का केलं होतं बरोबर. रिमेंबर व्हाय यू स्टार्टेड, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता सध्या तुमच्या डोक्यामध्ये हजारो सूत्र असतील, म्हणजे चरक असेल, सुश्रुत, अष्टांगहृदय, रोगनिदान, द्रव्यगुण, शल्य, पंचकर्म, असंख्य असे विषय आहेत बरोबर. या पण शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन कुठेतरी तुमचा आत्मविश्वास हा डळमळतो. म्हणजे तुम्हाला वाटतं की आपण एवढं काही केलेलं आहे, परंतु या स्टेजला आता आपला कॉन्फिडन्स कुठेतरी थोडा डळमळत आहे बरोबर. आणि या स्टेजमध्ये तुम्हाला काय होऊ लागतं की अभ्यासाचा थकवा तुम्हाला जाणवायला लागतो बरोबर. म्हणजे खूप सारे विद्यार्थी आता माझ्याशी कनेक्ट करू शकत असतील की हो सर, तुम्ही जे म्हणतायत ते पॉईंट आम्ही आत्ता अनुभवतो बरोबर. की सुरुवात तर केली होती, त्यामध्ये आम्ही अतिशय प्रामाणिकपणे सगळे सब्जेक्टचं स्टडी करत होतो, टेस्ट सॉल्व करत होतो, पण आत्ता या स्टेजला कुठेतरी क्विट करावं असं वाटत आहे की माझ्याकडून होणार नाही बरोबर. तर लक्षात ठेवा, तुम्ही थकलेले आहात परंतु हरलेले नाही, हे लक्षात ठेवा बरोबर. तुम्ही थकलेले आहात परंतु तुम्ही हरलेले नाही. त्यामुळे थकलेल्या माणसाने थोडा पॉज घ्यायचा असतो, परंतु तुम्हाला एक्झिट किंवा क्विट या ठिकाणी करायचं नसतं, हे तुम्ही लक्षात ठेवा बरोबर. आता पुढचा स्ट्रगल आहे तो म्हणजे काय, द सायलेंट स्ट्रगल. म्हणजे तुम्ही लेट नाईट्स तुम्ही सॅक्रिफायसेस केलेले असेल बरोबर. लेट नाईट तुम्ही स्टडी केला आहे, तुम्ही खूप सारे सॅक्रिफायसेस केलेले असतील, त्यानंतर तुम्ही एंडलेस MCQ सॉल्व केलेले असतील. हा स्ट्रगल तुम्हाला सगळं आठवायचं आहे बरोबर. की हा स्ट्रगल तुम्ही एका तुमच्या क्षणासाठी या भावनिक डिसिजन तुम्हाला घ्यायचा नाही आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा बरोबर. खूप साऱ्या तुम्ही लेट नाईट जागून अभ्यास केलेला असेल, तुम्ही तुमच्या मित्रांसोबत खूप काही इम्पॉर्टंट इव्हेंट्स तुम्ही मिस केले असेल, फॅमिलीसोबत तुम्ही इम्पॉर्टंट इव्हेंट मिस केलेले असेल, एखादं वेडिंग इव्हेंट असेल, बर्थडे सेलिब्रेशन असेल, तुमच्या भरपूर काही पर्सनल गोष्टी असेल, त्या देखील तुम्ही सॅक्रिफायसेस केलेल्या आहेत. परंतु ह्या एका भावनिक डिसिजनसाठी सध्या तुम्हाला जर क्विट करू वाटत असेल, यासाठी या सगळ्या गोष्टींचा त्याग आपल्याला करायचा नाही आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, यानंतर असतो पुढचा पॉईंट तो म्हणजे स्टॉप कम्पेअरिंग. हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ह्या फेजमध्ये प्रत्येक विद्यार्थी एकमेकांशी कम्पेअर करायला बघतो, बट तुम्ही लक्षात ठेवा, युअर जर्नी इज युनिक. तुमचा प्रवास हा सगळ्यांपेक्षा वेगळा आहे बरोबर. तो तुमची जर्नी ही पूर्णपणे युनिक आहे, हे लक्षात ठेवा. आता या स्टेजला तुम्ही मित्रांमध्ये जेव्हा वावरतात, तुम्हाला कोणीतरी म्हणतो की माझे 10 रिव्हिजन झाल्यात, कोणीतरी म्हणतो की माझा फॉर एक्झाम्पल 400+ स्कोर येतो आहे, किंवा कोणी सांगतं की माझा रँक असा येतो आहे बरोबर. आणि मग त्यांचं सगळं ऐकून आपण स्वतःला कमी समजू लागतो. पण लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या तयारीमुळे तुमचा रँक हा कधीच ठरत नसतो बरोबर. जो कोणी आता तुम्हाला सांगत असेल माझा रँक एवढा येतो, माझे मार्क एवढे, माझे एवढे रिव्हिजन झाले, परंतु त्याच्या प्रिपरेशनमुळे तुमचा रँक डिसाईड होणार नाही आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि कंपॅरिझनमुळे तुमचा कॉन्फिडन्स हा कुठेतरी तुम्ही स्वतः मारत आहात, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बरं. त्यामुळे कोणत्याही प्रकारे तुम्हाला दुसऱ्यांशी कम्पेअर करायचं नाही, तर स्वतःशी तुम्हाला कम्पेअर करून स्वतःमध्ये तुम्हाला इम्प्रूव्हमेंट आणायची आहे. कालपेक्षा तुम्ही आज किती % बेटर आहात हे तुम्हाला करायचं आहे. त्यामुळे कंपॅरिझन तुम्हाला स्टॉप करायची आहे बरोबर. यानंतर आता पुढचा फेज आहे तो म्हणजे काय, लुक हाऊ फार यू हॅव कम, हंड्रेड्स ऑफ आवर्स इन्व्हेस्टेड. म्हणजे कुठेतरी तुम्हाला मागे वळून बघायचं बरोबर, की लुक बॅक. म्हणजे जेव्हा तुम्ही ह्या स्टेजला स्वतःला तुम्ही वाटते तुम्ही की आता डळमळले आहात बरोबर, की माझ्याच्याने कदाचित होणार नाही, जेव्हा अशा प्रकारची गोष्ट तुमच्या माइंडमध्ये येईल, तेव्हा मागे वळून फक्त बघा बरोबर. एकच मिनटं थांबा, मागे वळून बघा,
त्यामध्ये तुम्हाला आठवेल की तुम्ही किती असंख्य टेस्ट दिले आहेत, त्यानंतर किती MCQ सोडवले आहेत, किती रात्री तुम्ही जागून काढल्यात, बरोबर. जेव्हा बाकीचं जग झोपलेलं होतं तेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी लढत होतात, बरोबर. जेव्हा बाकीचं जग झोपलेलं होतं तेव्हा तुम्ही स्वतःच्या स्वप्नांसाठी लढत होतात आणि कदाचित आत्ताच्या या पॉईंटसाठी तुम्ही स्वतःचं स्वप्न हे दुसऱ्यांच्या कंपॅरिझनसाठी किंवा एक भावनिक तुमचा जो फेज आला की ज्यामध्ये तुम्हाला क्विट करा वाटतं, त्यासाठी तुम्ही तुमचे स्वप्न विकणार नाही आहात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, बरोबर. तर तुम्ही खूप काही अभ्यास केला आहे, जेव्हापासून ही जर्नी सुरुवात झाली त्यापासून तुम्ही आत्तापर्यंत खूप अभ्यास केला आहे, खूप मेहनत केलीत आणि ह्या क्षणिक गोष्टींसाठी स्वतःची मेहनत तुम्हाला वेस्ट करायची नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याही पुढचा पॉईंट एक खूपच इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे काय की तुमची फॅमिली तुमच्यामध्ये ट्रस्ट ठेवत आहे, बरोबर. युअर फॅमिली बिलिव्स इन यू, मेक एव्हरी एफर्ट काउंट, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, बरोबर. जेव्हा तुम्ही घरच्यांचा विचार करता तेव्हा त्या आईचा विचार करा, जी रोज तुम्हाला विचारते की अभ्यास कसा चालला आहे. त्या वडिलांचा विचार करा, बरोबर. ते देखील तुम्हाला विचारतं की अभ्यास कसा चालला आहे. लेकिन पण खूप वेळा असं होतं ना की वडील तुम्हाला विचारत देखील नाही, बरोबर. ते तुम्हाला सायलेंटली फक्त विचारतात की बाळा पैसे आहेत का, बरोबर. ते तुम्हाला कधी विचारणार नाही तुमचा रँक कसा येतो, काय येतो, पण ते देखील सायलेंटपणे तुमच्या यशाची वाट बघत आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुमचे प्रत्येक जे एफर्ट आहे ते तुमच्या घरच्यांसाठी, तुमच्या फॅमिलीसाठी असावे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे त्या फॅमिलीचा चेहरा तुमच्या नजरेसमोर आणा आणि तुम्ही क्विट करण्याचा विचार हा मनातून तुम्हाला काढायचा आहे, बरोबर. युअर सक्सेस इज युअर फॅमिलीज सक्सेस ऑर ड्रीम्स ट्रू, हे लक्षात ठेवा. आणि यानंतरचा पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे सेल्फ डाऊट, बरोबर. सेल्फ डाऊट येणं खूप नॉर्मल आहे. म्हणजे या फेजमध्ये खूप मुलांना वाटतं की सर माझ्या ह्याच्याने होईल का किंवा होणार नाही, तर हे एकदम नॉर्मल, हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला वाटत असेल की माझी रिव्हिजन अजून पूर्ण झालेली नाही, त्यानंतर मला सगळं विसरायला होतं आहे, कदाचित मी पुरेसा अभ्यास केलेला नाही, आणि हेच विचार जवळपास प्रत्येक सिरियस जो ॲस्पिरंट असतो ना त्याच्या मनात चालू असतात. जे एकदम टाईमपाससाठी अभ्यास करतात त्यांच्या मनात असे विचार कधीच येत नाही. जो सिरियस ॲस्पिरंट असतो त्याच्या मनात नक्की हेच विचार चालू असतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे जर तुम्हाला टेन्शन येत असेल तर तुम्ही एकदम राईट ट्रॅकवर आहात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. आता ह्याही पुढचं आहे ते म्हणजे काय, फायनल स्ट्रॅटेजी तुम्हाला लक्षात ठेवायची. फायनल स्ट्रॅटेजीमध्ये काय करायचं, तुम्हाला रिवाईज करा, प्रॅक्टिस करा, स्टे काम म्हणजे शांत संयमी राहा, बरोबर. लक्षात ठेवा AIPGT जो काही टॉपर येतो आणि बाकी विद्यार्थी असतात त्यांच्यामध्ये फरक फक्त ज्ञानाचा नसतो, तर फरक असतो शेवटपर्यंत टिकून राहण्याचा, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. तुमच्या ज्ञानाचा फरक कधीच नाही आहे, परंतु तुम्ही कुठपर्यंत टिकून राहता हे तुमची मेहनत सांगून जाते. त्यामुळे स्टे इन द रेस, दिस इज युअर फायनल स्ट्रॅटेजी. जो काही तुम्ही अभ्यास केला आहे त्याला रिवाईज करा, प्रॅक्टिस करा, शांत आणि संयमी राहा. म्हणजे जशी क्रिकेटची मॅच असते, तुम्ही बघितलं असेल की जे काही सिनियर क्रिकेटपटू असतील प्रत्येक बॉलला 6 मारत नाही, काही बॉल येतं त्याला तुम्हाला डॉट बॉल खेळावं लागतात, काहींना तुम्हाला प्लेड करावं लागतं, काहींना 4 मारावं लागतो, काहींना 6 मारावं लागतं. अशा प्रकारे बॉलचा अंदाज घेऊन त्याला मारावं लागतो. त्याचप्रकारे प्रिपरेशन फेजमध्ये अशा गोष्टी येतात, कुठे तुम्हाला थांबायचं आहे, कुठे थोडी रेस्ट करायची, कुठे तुम्हाला उडी घ्यायची, कुठे तुम्हाला झेप घ्यायची, हे तुम्हाला ठरवावं लागते, हे लक्षात ठेवा. हीच तुमची फायनल स्ट्रॅटेजी असणार आहे, हे लक्षात ठेवा. त्याहीनंतर मी तुम्हाला सांगतो व्हिज्युअलाइज सक्सेस. म्हणजे जेव्हा इमॅजिन करा स्वतः तुम्ही एक्झाम हॉलमध्ये बसलेले आहात, बरोबर. आता डोळे बंद करा आणि स्वतःला परीक्षा केंद्रात बघा. तुम्ही शांत आहात, आत्मविश्वासपूर्ण आहात, बरोबर. प्रश्न वाचता वाचता तुम्हाला उत्तर आपोआप आठवायला लागलेत, असं इमॅजिन करा. प्रत्येक विद्यार्थी निगेटिव्हच विचार करतो, पण असं इमॅजिन करा आता तुमच्यासमोर जी एक्झाम हॉल आहे, अशाच प्रकारे इमॅजिन करा. तुमचा कम्प्युटर बेस्ड पेपर असतो, पण मी व्हिज्युअलायझेशनसाठी टाकलं आहे. लक्षात ठेवा, इमॅजिन करा की तुम्ही परीक्षेला बसलेले आहात, बरोबर. आणि परीक्षेला बसलेले असताना तुमच्यासमोर एखादा प्रश्न आला आणि तुम्हाला लगेच तो क्लिक झाला आणि तुम्हाला वाटेल की हो हे मला उत्तर येतं आहे, हे मला उत्तर येतं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही व्हिज्युअलाइज करत करत जर पुढे गेला तर अशाच प्रकारे तुमचं लॉ ऑफ अट्रॅक्शन मॅनिफेस्टेशनने तुमचा पेपर येणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा, बरोबर. अशा प्रकारे तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे. आणि एक असते फिनिशिंग लाईन, बरोबर. म्हणजे विनर्स आर बिल्ट इन द लास्ट फेज. लक्षात ठेवा तुमचा सक्सेस डिफाईन करते या लास्ट फेजमध्ये. कदाचित आज तुम्ही थकलेले असाल, पण लक्षात ठेवा मॅरेथॉनच्या शेवटच्या काही किलोमीटरमध्येच सर्वात जास्त वेदना होतात आणि त्याच वेळी विजेता घडत असतो. त्यामुळे लक्षात ठेवा या स्टेजला तुम्हाला क्विट करायचं नाही आहे, ही फिनिशिंग लाईन आहे, ही तुम्हाला क्रॉस करायची आणि इथून पुढे तुमचा प्रवास अतिशय उत्तम प्रकारे होणार आहे, हे लक्षात ठेवा, बरोबर. ही आहे तुमची फिनिशिंग लाईन. आता डोंट क्विट नाव, आत्ता या स्टेजला तुम्हाला क्विट करायचं नाही आहे, बरोबर. आता कधीही विसरू नका की तुम्ही AIPGT देत नाही आहात, तर तुम्ही तुमच्या भविष्याची दिशा ठरवत आहात. AIPGTच्या माध्यमातून तुमच्या भविष्याची दिशा तुम्ही ठरवत आहात. तुम्ही तुमच्या कुटुंबाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लढत आहात आणि तुम्ही इथपर्यंत पोहोचलात म्हणजेच काय, तर तुम्ही सक्षम आहात. त्यामुळे आता क्विट न करता अजून एक रिव्हिजन द्या, अजून एक टेस्ट द्या, रोज थोडा थोडा अभ्यास करा, परंतु तुम्हाला या फेजमधून पुढे तरुण जाऊन तुम्हाला जिंकायचं आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवा. कोणत्याही प्रकारे तुम्हाला क्विट करायचं नाही आहे, बरोबर. हे लक्षात ठेवा.
पुढचा फेज आहे तुम्हाला स्वतःमध्ये बिलीव्ह ठेवायचं आहे, रिवाईज करायचं आहे, प्रॅक्टिस करायची आणि सक्सीड करायचं आहे. जस्ट वन मोर रिव्हिजन, जस्ट वन मोर टेस्ट, जस्ट वन मोर डे आणि तुमचा AIPGT 2026चा रँक तुमची वाट बघत आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो. स्वतःमध्ये बिलीव्ह ठेवा, रिवाईज करा, प्रॅक्टिस करा, सक्सीड करा, बरोबर. आणि जेव्हा तुमचा निकाल लागेल तेव्हा लोकांना तुमचा संघर्ष दिसणार नाही, त्यांना फक्त तुमचं यश दिसेल. म्हणून आज पुन्हा एकदा पुस्तक उघडा आणि लढत राहा हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. पुन्हा एकदा पुस्तक उघडा आणि फक्त लढत राहा मित्रांनो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं जर तुम्हाला बर्डन येत असेल, डिप्रेशन येत असेल, टेन्शन येत असेल तर हा व्हिडिओ ऐकल्यानंतर पूर्णपणे त्याला थोडं साईडला ठेवा, थोडा पॉज घ्या, ब्रेक घ्या, थोडा श्वास घ्या आणि पुन्हा एकदा अभ्यासाला लागा. जरी तुम्हाला अजून काही तुम्हाला डिप्रेशनसारखं वाटत असेल, टेन्शन येत असेल तर खाली मी माझा व्हॉट्सअप नंबर देतो, तुम्ही माझ्याशी मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता. त्यानंतर आपण तुमच्याशी डिस्कस करूया, तुमचं काउन्सिलिंग आपण करू शकतो आणि अतिशय उत्तम प्रकारे तुम्हाला हा फेज काढायचा आहे आणि तुम्हाला चांगले रँक्स एक्झाममध्ये घ्यायचे आहे. तर खाली जो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्यामध्ये आयुर्विकल्पचे आपण जे काही टेस्ट सिरीज असेल किंवा आपलं जे काही स्टडी मटेरियल असेल, आपला कोर्स असेल, याच्याबद्दल मी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी कदाचित मला ती पब्लिसिटी करू वाटत नाही आहे, परंतु तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता. या स्टेजला तुमचं कॉन्फिडन्स बिल्ड करणं हे माझं मुख्य ध्येय होतं आणि ते मी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा नव्याने भेटू. तोपर्यंत काळजी घेत राहा आणि असाच अभ्यास करत राहा. धन्यवाद.